नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आता ईश्वरीने अर्णवला तिच्या प्रेमाची कबुली दिलेली असते। अर्णव खूपच खुश होतो आणि ईश्वरी सुद्धा इतकी खुश होत त्याच्याकडे पाहत असते। त्यानंतर आता ईश्वरी आणि अर्णव मात्र लग्नाच्या जे काही ॲनिव्हर्सरीचं आता डेकोरेशन करत असतात। आता अर्णव स्वतः फुलांच्या माळा लावत असतो। हातातील एक माळ मात्र तो आता ईश्वरीच्या गळ्यात टाकतो। ईश्वरी खूपच खुश होते आणि अर्णवकडे पाहत असते। दोघे आता रोमॅन्टिक होत एकमेकांकडे बघत आता हे डेकोरेशनचं सगळं काही पूर्ण करतात आणि आता येतो तर लग्नाचा वाढदिवस। आता मात्र त्या दिवशी ईश्वरी आणि घरातील सगळेजण छान तयार होतात। आता आकाश मामा हे वाढदिवसासाठी आलेले असतात। आता नम्रतासुद्धा साडी नेसून खूप छान तयार होते। आकाश तिच्याकडे रोमॅन्टिक होत पाहत असतो। त्यानंतर मात्र आता सुप्रिया आणि संजय तयार होऊन आता लग्नाच्या वाढदिवसाचा केक कापतात आणि आता सुप्रिया आपल्या हाताने तो केक संजयला भरवते। संजयसुद्धा खूप खुश असतो। आता ईश्वरी मात्र दोघांना आई आणि बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। तर आता लगेच सुप्रिया तिला थँक्यू असं म्हणते आणि दोघे आता आशीर्वाद घेण्यासाठी म्हणजे पाया पडायला आता संजयच्या पायावर डोकं ठेवायला खाली वागतात। आता अर्णव आणि ईश्वरी जोडीने संजयच्या पाया पडतात। खाली पाया पडायला वाकल्यानंतर संजयचे हात अगदी थरथर कापत असतात आणि शेवटी तरीसुद्धा संजय जे त्याचे हात आहे तर तो ईश्वरी आणि अर्णवच्या डोक्यावर ठेवतो। म्हणजे इतकी ताकद आता थोडासा बदल संजयमध्ये झालेला असतो। संजय आता थोडासा बरा व्हायला सुरुवात झालेली असते। ईश्वरी जेव्हा बाबांनी आपल्या डोक्यावर हात ठेवला हे बघून तिला खूप आनंद वाटलेला असतो। ती खूप खुश होते आणि अर्णवच्या डोक्यावर सुद्धा। तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।